नमस्कार, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर आता हे चालू आहेत लग्नातले व्हिडिओ। तर आता काल म्हणजे सकाळी टाकलेला होता व्हिडिओ, तर तो होता बांगड्याच्या दिवशी। पण म्हणजे भरपूर साडा फुल दिवस पूर्ण सगळं काही होतं, पण पूर्ण मी तुम्हाला शूट केलेलं नाही किंवा दाखवलेलं नाही। तर ज्यावेळेस नवरी बांगड्या भरली त्यावेळेस आणि परत ताई बांगड्या भरल्या त्यावेळेस, तर मध्यंतरी सुद्धा बऱ्याच बायकांनी आणि आम्ही सगळ्यांनी बांगड्या भरल्या। तर आता कालचा दिवस तर आणि सगळ्यांनी आम्ही मेहंदी सुद्धा काढली, अक्षरशः यांनी भाऊनी आणि आमच्या दिरांनी, तर आम्ही सगळ्यांनी मेहंदी सुद्धा काढलेली होती। तर ती सुद्धा तुम्हाला दाखवायचं म्हणजे शूट करायचं राहून गेलं। तर परत आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच हळदीच्या दिवशी सकाळपासूनचा सुद्धा काही केलेलं नाही, पण जितकं मला करता येईल किंवा केलेलं आहे तर तितकं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे। तर आता हे 6 वाजता 6 ते 7च्या दरम्यान आता आम्ही हे पोचमाला जातो, म्हणजेच हे जे आपण लग्नासाठी मानाचं जे करतो तर ते सगळं अगोदर सगळ्या ती पोचम्मा देवी म्हणून असते। तर त्या पोचम्मा देवीला हे दाखवून मग तिथून घरी आल्याच्या नंतर हळद वगैरे लावतात। तर आता मी माझी भाऊजय ताई आणि जाऊ, तर आम्ही 4-5 जणी असं पोचम्माला, आणि त्यांच्या गावात एक आईचं मंदिर आहे तर तिथं आम्ही चाललोत आता सगळेजण। आणि तिथून सगळ्या जे काही गावचे देव आहेत तर त्या सगळ्या देवांना हे पापड सांडगा मेथवणी जे काही केलेलं असतं आणि घरी केलेलं हळदीच्या मांडवाला नैवेद्य, आमच्याकडं त्या नैवेद्यामध्ये हरभऱ्याची भाजी, आंबील, खिचडा, चपाती असं हे नैवेद्य असतं आणि गोड काहीतरी पदार्थ। तर आता हे सगळं घेऊन आम्ही नवरीला सुद्धा घेऊन पोचमाला नैवेद्य दाखवण्यासाठी निघालो। आता आम्ही घरातून निघाल्या तर थोडं शूट केलेलं आहे। तर मुलांच्या हातात होतं करायचं की नाही, पण ती मुलांचं कसं असतं जिकडं मन जाईल तर तिकडं, तर तसं त्यांनी केलेलं आहे। पण जितकं केलेलं आहे तितकं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या पुढचा सुद्धा व्हिडिओ नक्की बघा। तर इथून आता सगळ्यात अगोदर ह्यांच्या गावात आहे एक छान असं देवीचं मंदिर। तर हे देवीचं मंदिर नवीनच झालेलं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता आतमध्ये देवीचं मंदिर आहे आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळं मंदिराला गेट लावलेलं होतं, तर आम्ही बाहेरूनच त्याची पूजा केलेली आहे। तर आता हे सगळं नैवेद्य देवीला दाखवायचं। तर तुमच्याकडे सुद्धा हे असं म्हणजे पोचमाला वगैरे जातात तर हे असं आहे का? आणि मेन म्हणजे लग्नामध्ये पोचमाला जातात म्हणजे जातातच, आमच्या इकडं अशी पद्धत आहे। तर ही आहे पोचम्मा देवी। आता तिथून सगळीकडून आल्याच्या नंतर त्यांच्या घराच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि मारुतीचं, तर इथं सुद्धा दाखवून आता आम्ही घरी जाणार आहोत। आणि घरी गेल्याच्या नंतर याच्या पुढचा व्हिडिओ येणार आहे हळदीचा आणि त्याच्यानंतर लग्नाचा। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।